बाहेर उकाडा जाणवायला लागली की काहीतरी थंडगार खावंसं वाटतं, तर काहीतरी कोल्ड्रिंक वगैरे असं पिण्यापेक्षा मस्त असं दही, ताक किंवा अशी मस्त लस्सी बनवायची. बनवायला खूप सोपी आहे. तर इथे वाटीमध्ये 1 वाटी ताजं आणि घट्ट असलेलं दही घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे ओतून घेतलेलं आहे. झटपट अशी लस्सी आपली मिक्सरमध्ये तयार होते. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे साखर. तर आपल्याला किती गोड लस्सी हवी आहे त्या प्रमाणामध्ये साखर टाकायची. आणि इथे चव येण्यासाठी मी थोडीशी याच्यामध्ये वेलची पावडर अशी साखरेमध्ये वाटून ठेवलेली होती, तीच टाकलेली आहे. ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल. हे एकदा मिक्सरमध्ये असं फिरवून घेतलेलं आहे आणि आपली लस्सी तयार. आता लस्सी घट्ट होण्यासाठी काही टिप्स सांगायच्या म्हटलं तर पहिली गोष्ट म्हणजे दही घट्ट असावं. आणि किंवा हे दही जे आहे ना, लस्सी बनवण्याआधीच एकदम फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. थंडगार झालं तर त्याच्यामध्ये घट्टपणा लवकर जाणवतं, किंवा असं बनवून ठेवायचं आहे, थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे घट्टपणा त्याच्यामध्ये येतो. आता ही बनवून झाल्याच्या नंतर आवडीप्रमाणे याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे, किंवा नाही टाकलं तरी चालेल. बाहेरचा उकाडा जेवढा जास्त असतो त्यामध्ये अशी थंडगार लस्सी प्यायला खूप छान वाटतं. उन्हाळ्यामध्ये बाहेरचे कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा घरी बनवलेले असे हे हेल्दी पदार्थ जसं की दही, ताक, लस्सी आहे, हे कधीही बनवायलाही सोपं आहे आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तर घरी करून पहा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर करा. आणि अशा सोप्यात सोप्या रेसिपी पाहण्यासाठी केटीकेच्या मराठी रेसिपीजला न विसरता सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत